नमस्कार, माझे नाव जयवर्धन महेश बोलटे, इयत्ता 6वी. शाळेचे नाव कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज. आदरणीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. सर्वप्रथम आई या गुरुला, नंतर माझे वडील या गुरूंना आणि ज्यांनी माझं भविष्य घडवलं त्या तमाम शिक्षकरूपी देवांना नमन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. बोट धरून चालायला शिकवलं तुम्ही, बोट धरून चालायला शिकवलं तुम्ही, पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं तुम्ही, पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं तुम्ही. तुमच्यामुळेच आज आहोत आम्ही, तुमच्यामुळेच आज आहोत आम्ही. शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुमचे आम्ही ऋणी. शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुमचे आम्ही ऋणी. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरु शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं शिक्षक म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा. शिक्षक म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा. ध्येयपूर्तीसाठी मार्ग दाखविणारी दिशा. ध्येयपूर्तीसाठी मार्ग दाखविणारी दिशा. कधी बिकट परिस्थितीत प्रेमाची साथ, कधी बिकट परिस्थितीत प्रेमाची साथ, तर कधी पाठीवर पडलेली शाबासकीची थाप, कधी कौतुकाचे गोड शब्द, तर कधी हातावर बसलेला तो छडीचा मार. दरवर्षी आपण शाळा महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमतो. पण गेल्या वर्षीपासून आपण शिक्षक दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहोत. गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून कोरोना व्हायरसमुळे अनेक लोकांचे जीवन बदलून गेले. कोरोनामुळे अनेक लोकांचे प्राण गेले. अनेक कोरोनाबाधित लोकांनी या रोगावर मात केली, पण हा रोग अजून पूर्णपणे गेलेला नाही. कोरोनाचे रुग्ण अजूनही सापडत आहेत. या काळात पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार यांनी महत्त्वाचे योगदान दिले. देशातल्या शाळा, महाविद्यालये, मंदिरे, दुकाने बंद ठेवण्यात आली. शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. या शाळेत शिकवणारे गुरुजी आता थेट ऑनलाईन तास घेऊ लागले. यासाठी त्यांना खूप कष्ट सहन करावे लागले, पण तरीही त्यांनी हे शिकवण्याचे कार्य थांबविले नाही. याबद्दल त्यांचे मनापासून आभार. तुमच्यामुळे येथे अनेक आदर्श नागरिक घडले आणि येथून पुढेही घडणार आहेत. हा रोग असाच राहणार नाही. हे दिवस देखील निघून जातील आणि पुन्हा नव्याने सर्व काही सुरळीत होईल. धन्यवाद.